हाय, गुड मॉर्निंग. आज मदर्स डे. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात झाली आहे. आमच्या इथे जवळच टेकडी आहे. त्या टेकडीवर आजूबाजूचे खूप सारे लोक एक्सरसाइज, जॉगिंग, मॉर्निंग रुटीनसाठी येतात. शिवण्याचे बाबा देखील रोज येतात. मला स्कूलमुळे यायला जमत नाही. मी कधीतरी अधूनमधून येत असते. टेकडीच्या दुसऱ्या साईडला जैवविविधता वन उद्यान आहे. झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम राबवलाय. बरेच माणसं ज्याला जमेल तसं आवडीनं पाणी घालतात. अहो, नेहमीच झाडांना पाणी घालतात. आज आम्ही देखील झाडांना पाणी घालण्यासाठी आलो आहोत. काही झाडांना मी पाणी दिलं तर काही झाडांना शिवण्याने पाणी दिलं. अशा प्रकारे इथे एका साईडच्या असलेल्या सगळ्या झाडांना पाणी देऊन झालं आहे. झाडांना पाणी देऊन झाल्यावर हा पाईप पुन्हा जागेवर नेऊन ठेवला. सकाळचे 8:30च वाजले, पण असं वाटतंय दुपार झाली आहे. इतकं कडक ऊन आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी आंबा महोत्सव लागलेला आहे. तिथूनच देवगड हापूस आंबे घेऊन आलो. वाटेतच जांभळं दिसली, फ्रेश होती. मग काय, जांभळं देखील घेतली. हा देवगड हापूस आंबा आहे. आम्हाला 1 डझनची पेटी 900 रुपयाला मिळाली आहे. आंबे छान मोठे आहेत. स्मेलही हापूस सारखाच येतो आहे. पण टेस्टला हे खाल्ल्यानंतरच कळेल कसे आहेत. टेस्ट करून कसे आहेत आणि कुठून घेतलेत हे मी तुमच्यासोबत शेअर करेन. आंबे वरून तर छान दिसतात, पण बरेच आंबे कट केल्यानंतर खराब देखील लागतात. तसं आम्ही त्याच्याशी बोलून आलो आहोत. खराब निघाले तर रिटर्न करणार. तर ते देखील म्हणाले जेवढे खराब निघतील तेवढे रिप्लेस करून मिळतील. त्यामुळे आता खराब निघतील की नाही याचं काही टेन्शन नाही. रात्री पिझ्झा बनवायचा हे दुपारीच ठरलेलं, कारण मदर्स डे आहे तर छोटंसं सेलिब्रेशन पण होईल. घरामध्ये ऑलरेडी पिझ्झा बेस होते. आहोंनी सगळी तयारी केली, चॉपिंग वगैरे, आणि पिझ्झा सेट केला. इथे दुसरा पिझ्झा सेट करेपर्यंत हा मी ओव्हनला कन्व्हेक्शन मोड सिलेक्ट करून 180 डिग्रीला 10 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवला. 10 मिनिटानंतर पिझ्झा रेडी झालाय. आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो. त्यानंतर सगळं आवरून आंबे आणले तर मँगोज कुल्फीचा बेत ठरला आणि मी लगेच कुल्फी करायला घेतली. खूप सोपी आहे रेसिपी. कमी साहित्य आणि घरामध्ये सहज अवेलेबल असेल असे साहित्य वापरून बनवली आहे. अर्धा लिटर फुल क्रीम दूध, आंबे, साखर, वेलची पूड, ड्रायफ्रूट. इथे मी 3 आंबे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवलेले. आंबा हा उष्ण असतो. त्यातील जी पोषक तत्व असतात ती मिळत नाही जर लगेच खाल्ला तर. त्यामुळे कधीही आंबा लगेच खायचा नाही, तर तो खाण्याच्या अगोदर 15 मिनिटं तर पाण्यात ठेवावा. ही एक मला माहीत असलेली छोटीशी टिप. इथे आंब्याचा गर अलगद काढायची छोटीशी ट्रिक. आंबा कट करून त्यावर अलगद चाकूने कट मारायचे आणि चमच्याने तो गर काढून घ्यायचा. अशा प्रकारे 3ही आंब्याचा गर काढून तो मिक्सरला ग्राइंड करून घेतला. कुल्फी, बासुंदी, रबडी या रेसिपी करताना दूध आटवावं लागतं. दूध लवकर आटवण्यासाठी नेहमी जाड बुडाची पसरट कढई वापरायची, त्यामुळे दूध लवकर आटलं जातं. इथे मी देखील जाड बुडाची कढई घेतली आहे. त्यात अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात 4 ते 5 चमचे साखर घातली. आता साखर मिक्स करून एकसारखं चमच्याने फिरवत राहायचं
आणि मीडियम गॅसवर दूध अर्ध होईपर्यंत आटवायचं. तुम्ही पाहू शकता 5 ते 7 मिनिटांनी दूध छान आटलं आहे. गॅस बंद करून इथे मी वेलची पूड ॲड करते आणि पुन्हा मिश्रण हलवून घेते. आता हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवायचं. साधारण 7 ते 8 मिनिटांनी दूध कोमट झालं आहे. आता त्यामध्ये आंब्याचा पल्प ॲड करते आणि विस्करच्या मदतीनं हे मिश्रण छान एकजीव करायचं. आंब्याचा पल्प दुधामध्ये छान मिक्स झाला आहे, त्यामुळे कलरही छान आला आहे. गुठळ्या वगैरे असं काहीही झालं नाही. एकसारखं मिश्रण झालं. स्मेलही खूप छान येतो आहे. आता त्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालते. ड्रायफ्रूट्स मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. मी पहिल्यांदाच कुल्फी घरी बनवत आहे, त्यामुळे माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं आईस्क्रीम मोल्ड वगैरे नाहीत. अचानक कुल्फी करायची ठरल्याने घ्यायलाही जमलं नाही, त्यामुळे घरातच काहीतरी जुगाड करायचा म्हणून हे फुलपात्र घेतलं आहे. याचाच कुल्फी मोल्ड म्हणून वापर करते. आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मी हे असंच टेस्ट करून पाहिलं, खूप छान झालं. अगदी सेम मँगो मस्तानीसारखंच. इथे 3 फुलपात्रांमध्ये कुल्फीचं मिश्रण घातलं आहे. आता त्याला ॲल्युमिनियम फॉईल पेपरच्या मदतीनं पूर्ण सील करून घेते आणि चाकूने कट देऊन त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक आपण बाहेर काही खातो ना, त्याची मजा एवढी नसते, पण तेच आपण घरी केलं ना, त्याची मजा काही वेगळीच असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक्साइटमेंट तर खूपच असते. अगोदर करायची, मग ते कसं होईल, केलंय तर मग टेस्ट कशी झाली असेल आणि खाल्ल्यानंतर खूप छान झालं आहे याचं समाधान, आनंद तर काही वेगळाच असतो. मला माहीत आहे, ज्या मैत्रिणी घरी असं काही करतात ना, त्यांच्या फिलिंग या सेम असतील. स्टिक लावताना शिवण्याचं चालू होतं, आई मला हे लावू देत ना. मग मी तिला फक्त कट मारून दिले आणि आईस्क्रीम स्टिक तिला लावायला दिल्या. तिलाही वाटलं आपणही काहीतरी मदत केली. लगेच खुश झाली आणि बाबाला सांगायला गेली, मी पण आईला मदत केली. अशा प्रकारे हे सेट करून फ्रीजमध्ये ठेवलं. इथे सगळं आवरून थोडा वेळ बसावं म्हटलं, तेवढ्यात शिवण्याने डोळे बंद करायला सांगितले आणि हे छान सरप्राईज दिलं. तिने तिच्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं. खूप छान वाटलं. अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवातही छान झाली आणि शेवटही छान झाला. दुसऱ्या दिवशी सगळी कामं आवरली, जेवण केलं आणि कुल्फी खायला घेतली. तसं तर सकाळपासून शिवण्याचं चालू होतं, आई कधी कुल्फी खायची. लहान मुलं म्हटलं की हे चालायचं, त्यात आईस्क्रीम कुल्फी म्हटल्यावर जास्तच आवडतात मुलांना. असो, इथे फुलपात्र काढले, 1-2 सेकंद पाण्यामध्ये ठेवलं, त्यामुळे कुल्फी निघायला लगेच मदत होती. इथे दोन्ही स्टिकला पकडून अलगद कुल्फी काढून घेतली आणि 2 पोर्शनमध्ये कट केली, म्हणजे नीट धरताही येईल आणि खाताना सोपं होईल. चला तर मग आम्ही मँगो कुल्फी एन्जॉय करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.